महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। माहितीचा अधिकार कायद्यातील दुरुस्तीविरोधात आझाद मैदानात भव्य आंदोलन। सरकार न सुधारल्यास न्यायालयात जाणार। सुभाष बसवेकर। माहितीचा अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या बदलाविरोधात मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर तीव्र पडसाद उमटले। महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राज्यभरातून आलेल्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी भव्य आंदोलन केले। 12 जून 2026 रोजी माहितीचा अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडले। यात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाने केलेल्या नव्या दुरुस्त्यांमुळे माहिती अधिकार कायद्याचा मुख्य आत्मा धोक्यात येईल, तसेच प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर याचा अत्यंत वाईट परिणाम होईल असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनास संबोधित करताना महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर म्हणाले, माहितीचा अधिकार हे लोकशाही मजबूत करणारे आणि सर्वसामान्यांना बळ देणारे एक प्रभावी शस्त्र आहे। जर सरकारने हा कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा थेट फटका देशातील आम जनतेला बसेल। महाराष्ट्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत तर महासंघ या हुकुमशाही वृत्तीविरोधात न्यायालयात दाद मागेल आणि लोकशाही मार्गाने आपली लढाई पुढे सुरूच ठेवेल। या आंदोलनादरम्यान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। माहिती अधिकार चळवळीचे मुख्य प्रेरणास्थान आणि या कायद्याचे जनक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठीशी महासंघ खंबीरपणे उभा आहे। आगामी काळात अण्णा हजारे यांनी या कायद्याच्या रक्षणासाठी कोणतेही आंदोलन किंवा उपोषण पुकारल्यास महासंघाचे सर्व कार्यकर्ते त्यात सक्रिय सहभाग नोंदवून पूर्ण ताकदीने पाठिंबा देतील असा ठराव यावेळी करण्यात आला। आंदोलनाच्या शेवटी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की माहिती अधिकार कायद्यातील सर्व वादग्रस्त दुरुस्त्या तात्काळ मागे घेण्यात याव्या आणि नागरिकांचा माहिती मिळवण्याचा हक्क सुरक्षित ठेवला जावा। या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही महासंघाच्या वतीने सरकारला देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, मुंबई। आपण महाराष्ट्र शासनानं जे महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 ते हातात घेऊन थांबला तरी चालेल, हे महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 हे 12 जून 2026 पासून राजपत्रात प्रसिद्ध करून लागू केलेले आहेत। त्या नियमाची कॉपी मी तुम्हाला सगळ्याला दाखवतो आहे। मित्रांनो, आज सकाळ धरून आपण या नियमाच्या विरोधात, हे जे नियम सरकारने लागू केलेत या नियमाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आपण आझाद मैदानावर जमलेलो आहोत। मी सगळ्यांनी आतापर्यंत आपल्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत। हे सरकार चोर सरकार आहे, हे सरकार लबाड सरकार आहे, हे सरकार दलाल सरकार आहे आणि या सरकारमधील जे प्रशासनाचे लोक आहेत हे सुद्धा लबाड आहेत, चोर आहेत, दलाल आहेत। आणि माहितीचा अधिकार हा जो नागरिकांचा आणि जनतेचा अधिकार आहे तो अधिकार हे सरकार संपवायला निघालेला आहे। परंतु या राज्यातील, या देशातील नागरिक, या देशातील जागरूक जनता अशी म्हणते की जागरूक जनता हरणार नाही आणि माहितीचा अधिकार मरणार नाही। तुम्ही कितीही पाय अटकले